दीदी पाणी आण ग 1 ग्लास. लग्न जमलं. ह्या बाबाला किती वेळा सांगितलंय त्यांना सोबत घेऊन जाऊ नका, घ्यायचं नाही सोबत. पण त्यांना ऐकू कुठं येतंय. अर्ध वय झाले बाबाचं, 50 वय झाले, पण यांना माणूस ओळखता येत नाही. आज आम्ही मावशीच्या पोराची सुपारी फोडायला गेलो होतो. तुम्ही तर मध्ये बोलू नका, गप्प बसा तुम्ही. एक तर त्यांना सोबत घेतलं वरतून मध्ये बोलताय. मी बोलते ना. सुपारी फोडायला गेलो आज आम्ही. तर थोडंसं ते नवरीच्या भावाबरोबर जावई बापू गेले आणि काय पिन मारली काय माहिती. तर नवरीचा भाऊ आला, चहा पाणी झाला. तुम्ही शांत बसा, तुम्ही अजिबात मध्ये बोलू नका. तुम्हाला गरज होती का माझ्या मावशीच्या पोराच्या सुपारी फोडायच्या कार्यक्रमामध्ये जावईला घेऊन जायची? मी बोलली होती ना त्यांना घेऊ नका सोबत. ते दिसतात तसे नाही आहे, ते आपलंच खातात. आता काय बोलू. ते आपल्याच घरात खाता आणि आपल्याच घराची वाट लावता आहे. तुम्हाला कळत नाही ना काही गोष्टी, तर मध्ये बोलत जाऊ नका. शांत बसा तुम्ही. तर तुला सांगते, चांगलं सुपारी फोडायचा कार्यक्रम सुरुवात करणारच होतं, पण हे जावई त्या मावशीच्या नवरीच्या पोराबरोबर गेलं ना बाहेर. जावई आपले काय माहिती काय बाबांनी अशी हळूच पिन मारून दिली. आम्हाला सुद्धा कळालं नाही तिथं. ते नंतर माझ्या लक्षात आलं माहिती. तो नवरीचा भाऊ आला, चहा पाणी सगळं दिलं, मस्त पोहे वगैरे बनवले होते. आम्ही चांगलं, माझ्या मावशीने, मी, पोरांनी नाश्ता केला. मावशीच्या पोरांनी, मावशीची अजून तिकडनं पाहुणे पण आलेले होते बरेच. म्हटलं चला आता सुपारी फोडायचा कार्यक्रम करून घेऊ. तो नवरीचा भाऊ बोलतोय थांबा 2 मिनटं थांबा, 5 मिनटं थांबा. असं करून नवरीच्या भावाने 1 तास घालवला. मी म्हणते बाई, हे सुपारी फोडायचा कार्यक्रम करायला असं टाळाटाळ करताय. मग माझ्या लक्षात आलं की नवरीच्या भावाबरोबर जावई बापू बाहेर गेले होते. तुम्ही गप्प बसा, सारखं बोलायला लावू नका. सांगते ना मी. ते सोबत जाऊन आले, त्याच्यानंतरच असं सगळं नाटक झालं. तर काय झालं, मुलाचे फक्त हातपाय काळे, तोंड गोरे, फक्त हातपाय काळे. तर नवरीच्या भावाने तोच पॉईंट धरला की म्हणे नवरदेवाचे हातपाय काळे, माझी बहीण किती गोरी आहे. बाहेर जाऊन बघ, जावई येऊन ऐकता बरं का चुपचाप. पहिलं जाऊन बघून ये पटकन. नाही आहे जाऊ दे तिकडंच. अगं तुला सांगते, चांगलं लग्न जमायला लग्न आलेलं लग्न मोडून गेले माहिती. सगळ्यात कारणीभूत तुम्ही आहे. तुमचं चाललंय जावईला घे घ्या. जावईला घेतलं सोबत, दिलं जावई बापूंनी लग्न मोडून माझ्या मावशीच्या पोराचं. म्हणून मी घेऊन जात नाही त्यांना कुठं. झालं ना तुमच्या मनाचं समाधान झालं माझ्या मावशीच्या पोराचं लग्न मोडून. तुम्हाला सांगते मंडळी, तुम्ही पोराला बघा आणि सांगा मला पोरामध्ये काय. त्याचं नाव आहे पांट्या. आता नाव पांट्या आहे म्हणून काय झालं, नावामध्ये काय आहे. तुम्ही आमच्या मावशीच्या पोराला बघा आणि सांगा त्याच्यामध्ये काय चुकी आहे. आणि हातपाय काळे, फक्त हातपाय काळे तर काय होतंय. आता इथं काळे सांड येतात सर्व्हिसवाले आणि गोऱ्या पोरी करून आणतात. तर जमत नाही का लग्न. माझ्या मावशीचा पोरगा काय इतका वाईट आहे का. तुम्ही सांगा फक्त. आमचं तुम्हाला दाखवू का माझ्या मावशीचा पोरगा. तुम्ही सांगा कसा आहे. हा आहे मावशीचा पोरगा. नक्की कमेंट करून सांगा कसं आहे आमचा नवरदेव. याचं नाव पांटे आहे.
पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आपण. पांटे इकडे बघ. फक्त हातपाय काळे, बाकी काय, बाकी सगळं गोरं आहे बघा, दिसतंय ना.